रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आत्ता आपण आले. मामा, तुमचं गावाचं नाव सांगा. माझं नाव सचिन सैजराव थोरात. आमचं गाव ओंड, तालुका कराड, जिल्हा सातारा. हां, आपण ओंड या गावामध्ये आलो आहे. यायला थोडा वेळच झाला, कारण दुसरे पॉईंट होते, ते पॉईंट बघत बघत इथं आलो. आपल्या ह्यांचं बोर किती तुमच्या फेल आहेत म्हणून सांगितलं तुम्ही? 7 बोर फेल आहेत. 7 इथं बोर फेल आहेत आणि 2 एकराचं क्षेत्र आहे. आता ह्यामध्ये आपण पॉईंट काढतोय आणि आपल्याला कसं पाणी लागतं आहे आणि कसं होतं आहे तोही व्हिडिओ त्यांनी टाकतीलच. आता आपलं चॅलेंजिंग आहे. आपल्याला चॅलेंज आहे की बाबा इथं बोर फेल गेलेले आहेत, पण आपण पॉईंट आपला कसा निघतो आहे आणि आनंदा कांबळे कसा पॉईंट काढतात ते बघूया. चला आता आपण क्षेत्र दाखवू. रामकृष्ण हरी. शेतकरी मित्रांनो, हे समोर आहे बघा, आपलं 2 एकरचं क्षेत्र आहे. इथं ऊस होता, ह्यांना पाणी कमी पडते म्हणून त्यांनी बोर मारले होत्या. 7 बोर गेल्यात, 7ही फेल गेल्यात. आता आनंदा कांबळेची आणि माझी जरा थोडी अशी कसोटी लागल्यासारखं आहे. आपण इथं पॉईंट काढून देणार आहे आणि 100% यांना पाणी लागणार आहे बघा. पण ती कसा पॉईंट निघतोय आणि आनंदा कांबळे कसा पॉईंट काढतात ते तुम्हाला दाखवतो. दादा, इथं झाडं कुठली कुठली जवळची आहेत म्हणला? सौंदर्य झाड कुठं आहे मग? काय हे कुठलं आहे? हे बघा शेतकरी मित्र, मोठं जे आडतं दिसतं ते हे आपट्याचं झाड आहे बघा. हे आपट्याच्या झाडाजवळ इथं आहे, कारण आपट्या झाडाजवळ सोबत पिंपळाचं झाड किंवा आपण मगाशी बघितलेलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण केला, त्यामध्ये जसं उमराचं झाड होतं, असं काही जुने आपण इथं झाडं आहेत का तेही पाहतोय. कारण त्याचा सोगावा लागून मातीचा पण नमुना बघायला लागतो. नुसतं काही एकाच ह्याच्या पद्धतीनं बघून सगळं चालत नाही. इथं काय काय आहे सभोवताली ते बघून मगच पाणी इथं सांगावं लागतं. असं आदांतरी पाणी सांगून शेतकऱ्याचं नुकसान पण करायचं नसते. शेतकरी मित्रांनो, आता आनंद कांबळेंनी पॉईंट काढायला चालू केलं आहे बघा. ॲक्च्युली सगळं सर्चिंग झालेलं आहे. आता इथं बघा, ते आपल्या त्यांनी बनवलेला तो रॉड आहे, तो पाणी आहे का नाही दाखवण्यासाठी रॉड बनवलेला आहे बघा. शेतकरी मित्रांनो, आता बघा इथं दाखवते बघा. तर हे बाळा उभार देतं दोन. हां, ते एक पॉईंट दाखव, म्हणजे एक लेअर दाखवली बघा. इथं दुसरी लेअर आहे बघा. बाळा उभार तुझं. ही दुसरी लेअर आहे बघा. आता ह्या दोन्हींचा जॉईंट हे बघा, तो पॉईंट तसाच पुढे इथं वर आला आहे. हां, आता बघा इथं हा इथं आला आहे बघा. तसा तो पुढचा जो पॉईंट होता तो पुढे आला आहे. आता दोन्हीचा मिक्सअप पॉईंट असतो तो येतोय बघा. हे बघा, ही इथं आला असा बाळा इथं तर. हा बघा, आता इथं तिरका असा, तो तिकडून असा तिरका इकडे आला आहे, तो तिरकून असा आला आहे. आता ह्या दोन्हीचा मिक्स पॉईंट किंवा जो सेंटर पॉईंट आपण म्हणतो कायम, तो पॉईंट आता दाखवायचा तुम्हाला. तर बाळा पुढं तिथं उभार. बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सेंटर पॉईंट कसा काढताय दाखवा. तर सेंटर पॉईंट कसा काढतोय ते अगदी ओपनली दाखवा लागले. असं नाही की बाबा चला बघा, हा इथं आला आहे. काही शेतकरी पण म्हणत होते की सरळच तुमची लेअर कशी येते. आज बघा दाखवा लागलोय, सरळ नाही, अशी तिरकी पण आता इथं लेअर यायला लागल्या बघा. जसं हे आहे त्या पद्धतीने आता यायला लागले. हे बघा, हे बघा, ती लाईन तशीच पुढे आलेली आहे इथं. चला आता सेंटर पॉईंट निघतोय बघा थोड्याच वेळात. आणि हे झाल्यानंतर आपण परत वॉटर डिटेक्टर मशीननं पण काढणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त एकाच बाजूनं, दोन्हीही बाजूनी कसा पॉईंट निघतोय तोही दाखवणार आहे बघा. चला, सेंटर पॉईंट निघाला बघा आपला. ती दगड एखादा आहे. चला, दगड देत ठेवा. एक मिनटं आनंदा कांबळे सांगतात बघा, त्या ठिकाणी दगड ठेवा.
एक दगड ठेवा तिथं फक्त. बापू जरा बारका दगड दे. हे बघा ही लाईन पण आहे बघा, हे लाईन अशी फिरत 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 इकडून असेल जायला पाहिजे होती. सरळ जायला पाहिजे, पण ती तिरकी आली. तिथं खडक लागल्यामुळं हां तिथं टर्न मारलाय. इथं टर्न मारलाय. ती तिकडे गेली. हां ती आहे ती सरळच खाली. सरळच गेल्या. म्हणजे ह्या लाईनला का नाही इथं खडक आहे हां पूर्ण, म्हणजे खडक लागणार खाली. हां त्या खडक लागल्यामुळे इकडे टर्न मारल्यावर बघा तुम्हाला सरळ दाखवत होता. बघा शेतकरी मित्रांनो, हा नवीनच एक अनुभव आहे बघा. पाण्याची लाईन कशी फिरत आली बघा. हे मी सुद्धा आज नवीनच बघायला लागलोय. ही लाईन आहे बघा. आता ही कशी, आता ते पोरग गेलं तर तशीच जाते का बघा. बघा मग काही शेतकऱ्यांचं मत आहे की आम्हाला असं का होत नाही. पहिलीला जर मुलगा गाठला आणि त्याला सांगितलं बाबा की हे PhDची पुस्तक तू पहिल्या दिवशी वाचून दाखव, तर असं होऊ शकत नाही. त्याला अनुभव लागतो. जेवढा अनुभव त्यामध्ये जास्त घ्याल तेवढं येणार आहे. हे कोण काय हे अनुभवाचेच बोल आहेत. आतापर्यंत आनंदा कांबळेचे कमीत कमी 5,000पेक्षा जास्त पॉईंट झालेत, त्यामुळे त्यांनी हे करू शकतात. बघा मागाशी दाखवली बाबा ती लाईन कशी कशी फिरत 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 इकडे अशी फिरत फिरत आली. आता ही समोर जी लाईन आहे ती कशी आली बघा. हे पहिले इकडच्या बाजूला गेले, परत नंतर इकडे वळली. आता समोर बघा, परत समोर असे फिरत 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 आणि परत इथं आली. आता ही लाईन आहे, हे आपण काढलेले जे लेअर आहेत त्या लेअरमधली पोकळ लेअर आहे का पाण्याची लेअर आहे, आता ते आपण बघायचं आहे. ते आता दाखवते आनंदा कांबळे. आनंद कांबळेने हा एक दुसरा एक आणि रॉड तयार केला आहे बघा त्यांच्या टेक्निकनं. जर भरलेली लाईन असेल तरच दाखवत आहे, मोकळी लाईन असेल तर दाखवत नाही. इथे कोरडी लाईन आहे तिथं, पण ती कोरडी दाखवते. आता पाणी नाही पण चालू येईल पाणी त्याला नंतर. म्हणजे ह्या लाईन कसं त्याला मूर्त स्वरूपाची लाईन म्हणायची, म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यातून पाणी येईल पण उन्हाळ्यामधून त्याला पाणी येणार नाही. लागताना त्यात लागणार ती सांगतो तुम्हाला किती लागते. इथे एक लाईन मोकळी आहे, ती लाईन पाणी आहे, हे पण पाणी आहे. आता ती ते बघू ही आहे पाण्याचीच आहे. तिथं काय मोकळं बिकळं कुठं काय दिसत नाही. लाईन गेली इथे काय बघा, ही तिसरी लाईन आहे. पाण्याची लाईन ह्याच्या बाजूनच गेली, म्हणजे इथून आहे नाही ह्या 100% ह्यात एक मोकळी लागणार. ह्यात आहेत 3 लाईन बरोबर. ह्यामध्ये 3 लाईन आहेत असं म्हणतात. त्यामध्ये एक लाईन पोकळ लागणार, त्यामध्ये पाणी फक्त मूर्त स्वरूपाचे आहे, ते उन्हाळ्यामध्ये फक्त चालणार नाही, पावसाळ्यामध्ये चालणार. आणि 2 लाईन आहेत, त्या 2 लाईनला पाणी लागणार. शेतकरी मित्रांनो बघा, लेअरला कुठल्या पाणी लागतं किती सांगतात बघा तुम्ही. तिकडे बोरा येतो तिकडे नाही 100% सांगा आहे 100% नाही. शेतकरी मित्रांनो आता बघा हे उत्तरेकडून लाईन आलेली आहे. हां आता ह्या लाईन मध्ये पाणी किती आहे बघा सर्वसाधारण. 1.25 इंचच्या जरा पुढं आहे, म्हणजे 1.25 इंचाच्या पुढं ते 1.25 इंच आहे. हां बरोबर. शेतकरी मित्रांनो आता वॉटर डिटेक्टर मशीन आपण चालू आहे बघा. हे इथं आता पॉईंट बघा, हे बघा हे नॉर्मल लाईन असं दाखवते फक्त. हे बघा ती उलटे येते पण ही उलटे येत नाही परत फिरून बघा. आता ही लाईन कशी फिरत फिरत आली ते दाखवते बघा. मगाशी तुम्हाला दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये, त्याच पद्धतीने ते सुद्धा मशीनसुद्धा तसंच दाखवायला आले बघा. फिरत 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 लाईन कशी फिरली त्या पद्धतीने ते मशीनसुद्धा तसं फिरतंय. शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आम्हाला हे असे व्हिडिओ नवीन नवीन करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. आता ज्या वेळेला त्या सेंटर आपण पॉईंट काढला तिथं आलं तर ते मशीन फिरायला बघा. डन, म्हणजे मशीननं पण काढलेला पॉईंट तोच आणि आपल्या रॉडनं पण काढलेला पॉईंट तोच.
बघा शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीनं लेयर फिरते त्या पद्धतीने होते. आता बघा इथं खाली फक्त त्या ह्याच्यावर पॉईंटवर तिथे ठेवल्या मशीन फिरायला चालू झाली बघा. आता मशीन बाजूला होतं. आता मशीन होऊन बाजूला झाली, मशीन थांबली बघा. आता लाईनवर गेले. आता फक्त लाईनवर गेल्यानंतर लगेच कशी मशीन फिरते बघा. ते लाईन आहे खाली आलेली तिरकीत असं फिरत आलेली मगाशी दाखवलं होतं. हे होणार फक्त दिशा दाखवणार ते. हां. आणि इथं जे सेंटर पॉईंटला ज्यावेळी जातोय त्यावेळी ते मशीन किती जोरात फिरते बघा. हा सेंटर पॉईंट फायनल झाला. ओके.